सध्या वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण बरेच चर्चेत आहे। जे की असे प्रकार करत असतात त्यांना आपण प्रतिष्ठित म्हणू नाही शकत। डावरी विरोधी जो हुंडा प्रतिबंधक कायदा आहे तो आणखीन तीव्र झाला पाहिजे। त्या लोकांना शिक्षा अशी द्यायला पाहिजे की परत अशी उदाहरणं घडता कामा नयेत। अन्याय करणारा जेवढा गुन्हेगार आहे तेवढा अन्याय सहन करणाराही गुन्हेगार आहे। हुंडा देणं आधी बंद व्हायला पाहिजे, घेणं तर नंतरचीच गोष्ट आहे। सध्या वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण बरेच चर्चेत आहे आणि या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय आणि सर्व स्तरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत। आपल्यासोबत आज काही कोल्हापूरच्या महिला आहेत, जाणून घेऊया त्यांच्या नेमक्या याबाबत प्रतिक्रिया काय आहेत। तर नमस्ते, तारा न्यूजमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आता वैष्णवी हगवणे प्रकरण खूप चर्चेत आहे आणि या प्रकरणामुळे त्यांच्या सासरच्या लोकांनाही अटक केलेलं आहे, तर याविषयी तुमचं काय मत आहे? सर्वात महत्त्वाचं म्हणजे वैष्णवी हगवणे हे जे प्रकरण झालेलं आहे ह्याच्यासारखे बरेच प्रकरणं आजपर्यंत महाराष्ट्रात झालेले आहेत, जे की गोरगरीब महिलांच्याबरोबर नवविवाहितांच्याबरोबर बरेच प्रकरणं झालेले आहेत। फक्त ती काही कारणास्तव बाहेर आलेली नाहीत आणि वैष्णवी हगवणे हे प्रकरण त्यांच्या घरचं प्रतिष्ठित एक असलं, आपण प्रतिष्ठित म्हणू शकत नाही। जे की असे प्रकार करत असतात त्यांना आपण प्रतिष्ठित म्हणू नाही शकत, पण त्यांचं राजकीय घराणं असल्यामुळं आणि एक मोठे उच्चभ्रू वस्तीत राहत असल्यामुळे त्यांचे प्रकरण बाहेर आलेले आहेत। पण असं न होता सरकारनं पण ह्यामध्ये कायद्यात बदल करून कठोरात कठोर शिक्षा जर केली वेळीच, तर पुढे असे अनेक वैष्णवीसारखे प्रकरण होणार नाहीत, ह्याचीसुद्धा दखल सरकारला घेता आली पाहिजे। एवढंच बोलेल। वैष्णवीसाठी आपण पहिल्यांदा श्रद्धांजली वाहूया। कारण काय आहे, घरामध्ये मुलगा आणि मुलगी हा फरक जिथे करत असतो, मुलगी हे घरी परत आली लग्नानंतर तर हे आपण मानहानीचं एक प्रतिष्ठेचा विषय करून टाकतो। त्यामुळं मुलींना माहेरचे दरवाजे नेहमी उघडे पाहिजेत आणि डावरी विरोधी जो हुंडा प्रतिबंधक कायदा आहे तो आणखीन तीव्र झाला पाहिजे आणि सामाजिक संस्थांना, NGOंना सरकारने आपल्या कार्यप्रणालीत सामील करून त्यांना तिथे गुप्त तक्रारी, विवाहितेला गुप्त तक्रार केंद्र निर्माण केली पाहिजेत आणि तिथं महिलांनी गुप्त तक्रार दिल्या तर त्याच्यावर कार्यवाही व्हावी। आणि हे असे जे खटले आहेत, आपण नुसतं फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा म्हणून नुसता निषेध करून मेणबत्त्या जाळून उपयोग नाही। खरोखरच सरकारनं हे मनावर घेऊन फास्ट ट्रॅक कोर्टात हा खटला चालवून ह्याचे निकाल असे कडक दिले पाहिजेत की सर्व वरपित्यांना आणि हुंडा जे घेतात त्यांना, सर्वच काही तसे असतात असं नाही, पण जे घेणारे आहेत आणि देणारे आहेत त्या दोघांनाही दहशत बसेल असा कायदा निर्माण केला पाहिजे आणि ही गुप्त तक्रार केंद्र मात्र झाली पाहिजेत। वैष्णवीला भावपूर्ण श्रद्धांजली म्हणताना सुद्धा इतका त्रास होतोय की तिनं किती यातना भोगल्या असतील त्या मुलगीनं। आणि तिला खरं म्हणजे तिनं असं जे करताना तिनं 10 वेळा विचार करायला पाहिजे होता मुलग्याचा, किंवा तिला सपोर्ट होता, घरच्यांचा सपोर्ट असताना सुद्धा मुलगी अशी वागू शकते। तिनं स्वतःच्या हिमतीवरती उभं राहून त्या लोकांना जिवंत राहून धडा शिकवायला पाहिजे होता। अशा कितीतरी समाजात गरीबसुद्धा मुली आहेत, त्यांच्यावरती पण अन्याय होतात, पण त्या लढतात, जगून दाखवतात। वैष्णवीनं असं करायला नाही पाहिजे होतं। त्या लोकांना शिक्षा अशी द्यायला पाहिजे की परत अशी उदाहरणं घडता कामा नयेत। नमस्कार। ॲक्च्युली माझं कोल्हापूर महाराष्ट्रातील प्रत्येक मुलीला हे सांगणं आहे की अन्याय करणारा जेवढा गुन्हेगार आहे तेवढा अन्याय सहन करणाराही गुन्हेगार आहे। आत्महत्या हे त्याच्यावरचा मार्ग नाही आहे। तर तुम्ही जर स्वतःवरती काय ते संकट येते त्याच्यावर तुम्ही स्वतः प्रतिसाद द्या किंवा त्याला थांबवायचा प्रयत्न करा। नसेल तर आपल्याकडे पोलीस यंत्रणा खूप चांगली आहे, तुम्ही त्यांच्या मदत घेऊ शकताय। त्याच्यात आत्महत्या करणं हा त्याच्यावरचा पर्यायच नाही आहे। आणि तिला असं मनातल्या मनात वाटत असेल की बाबा मी लव्ह मॅरेज केलं, मग मी घरी नाही जाऊ शकत आहे, म्हणजे मी माझ्या मनानं लग्न केलं तर तुम्ही घरात कुठल्या तोंडानं जाऊ, ह्या भीतीपोटी तिनं जर आत्महत्या केली असेल तर शेवटी कायदा हा सगळ्यांसाठीच आहे, तिला मदत मिळाली असती। आणि कायदा अजून तीव्र व्हावा, त्यांना खूप म्हणजे चांगली शिक्षा व्हावी आणि वैष्णवीला लवकरच न्याय मिळावा।
वैष्णवी हागवणे यांना भावपूर्ण श्रद्धांजली. आपण आपल्या मुलांना लहानाचं मोठं करतो, त्यांना शिक्षित बनवतो, त्यांना सक्षम बनवतो आणि असं जर असताना त्या चांगल्या नोकरी करत असतात, त्या बिझनेस करत असतात आणि अशा मुलींना आपण जर समोरच्याला देत आहोत तर त्याच्याबरोबर हुंडा देणं हे काय मला बरोबर वाटत नाही आहे. तर हुंडा देणं आधी बंद व्हायला पाहिजे, घेणं तर नंतरचीच गोष्ट आहे. त्यामुळं स्वतः आपण इतकं स्ट्रॉंग बनायला पाहिजे की आपण आपल्या मुलीला जेव्हा देतो तेव्हा हुंडा देणे नाही. तरच त्या वैष्णवीला आज न्याय मिळेल आणि न्याय लवकरच मिळावा ही मी अपेक्षा करते. धन्यवाद. वैष्णवीनं जर पाऊल उचललं असतं योग्य वेळी तर ही वेळ तिच्यावर आली नसती. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, समाज म्हणून किंवा पालक म्हणून आपण मुलींच्या मागे ठामपणे उभं राहिलं पाहिजे. ह्या घराचे माहेरचे दरवाजे कायम तुझ्यासाठी उघडे आहेत आणि तुझ्यावर कसलंही संकट येऊ दे, आई वडील म्हणून आम्ही तुझ्याबरोबर आहोत. हा विश्वास मुलींना जर आईवडिलांनी समाजाने दिला तर हे अशी प्रकरणं होणार नाहीत आणि मुलींना पण जगण्यासाठी बळ मिळेल. आणखीन एक उदाहरण सांगते. जर मोठी मुलगी नवऱ्याशी भांडून घरी आली तर तिच्या जर धाकट्या 2 बहिणी असतील तर त्यांची लग्न ठरायला समाज अडचणीत आणतो. नवराचं घर सोडून आली आहे, मग तिची फॅमिलीच तशी असेल, तिचं चारित्र्य चांगलं नसेल. जेव्हा बाईला खच्चीकरण करायचं असतं तेव्हा समाज चारित्र्यावर बोलतो. आत्तासुद्धा वैष्णवी प्रकरणामध्ये तिच्या चारित्र्यावरच घालायचं काम चाललेलं आहे. ज्या वेळेला स्त्री एखादी मोठी होत असते, तिचं जर चरित्र हनन केलं तर तिचा पूर्ण आत्मविश्वास कमी होतो. हे समाजाला चांगलं माहीत आहे. म्हणून समाजच असा निर्माण झाला पाहिजे. ही माझी तुमची सर्वांची जबाबदारी आहे की मुलींना स्पष्ट आणि निर्भयपणानं जगायला यावं, आत्मसन्मानानं जगायला यावं. याच्यासाठी महिला संघटना, सरकार आणि सर्व प्रकारच्या NGOनी एक अभियान राबवावं असं मला वाटते. आमच्या सखी संपदा मंचतर्फे आम्ही हे अभियान राबवत आहोत. खोट्या प्रतिष्ठेपायी आणि मला त्यांनी सरी घातली म्हणून मुलीचे आईवडील कित्येकदा दोरी घालायला तयार होतात. त्याच्यात त्यांना फास बसतोय, त्यांना कर्जाचे डोंगर उभे राहतात. मुलींचं जेवढा मुलाला वाढवायला शिक्षणासाठी मुलाच्या जेवढा खर्च होतो तेवढाच मुलीला नाही का होत. त्यामुळं मुलींना तुम्ही इतकं सक्षम बनवलं पाहिजे. ह्यासाठी महिला सक्षमीकरण करणं माझी, तुमची आणि सर्वांचीच जबाबदारी आहे. महिला सक्षमीकरण झालंच पाहिजे. कुठंतरी आपण कमी पडतो आहे. ताराराणीच्या राज्यात आपण आहोत, ताराणीच्या शहरात आपण आहोत, पण ताराणीचा आदर्श आपण घेतला नाही. परिस्थिती कशीही येऊ दे पण आपण ठामपणे उभं राहिलं पाहिजे. हा मुलींना विश्वास आईवडिलांनी, समाजाने सुद्धा दिला पाहिजे. तरच आपल्या मुली अशा बळी जायच्या वाचतील. हे खोट्या प्रतिष्ठेसाठी आपण जे करत आहोत ते न करता माझी मुलगी सक्षम आहे, ती तिची जगायला सक्षम आहे. सहचर म्हटल्यानंतर दोघांचा संसार आहे, दोघांनी मिळून करायचं असते. ना तिच्या आईवडिलांनी त्याच्यात मध्ये ढवळाढवळ करायची, ना त्याच्या आईवडिलांनी मध्ये ढवळाढवळ करायची. प्रेमाची नाती आहेत, प्रेमानेच जपली पाहिजे. खरं तर तिचं एप्रिल 2021मध्ये लग्न झालं होतं आणि नोव्हेंबर 2021मध्ये तिनं पहिला कीटकनाशक खाऊन पहिला प्रयत्न केला होता आत्महत्याचा. आणि त्यानंतरही, त्यातून वाचल्यानंतरही वेळोवेळी नवरा 1 लाख 2 लाख वडिलांकडे मागत होता. त्या प्रतिष्ठा आपली जपण्यासाठीच वडील माहेरचेही तेवढेच दोषी आहेत की तेही त्याला मदत करत होते किंवा 1 लाख 2 लाख देत होते. त्यामुळे त्यांचा हव्यास वाढत गेला आणि प्रतिष्ठा जपण्यासाठीच म्हणजे तिचा हे झालेला आहे. कारण का माहेरची काय करत होती की प्रतिष्ठा आपली जायला नको, मुलगी परत घरी यायला नको, या भीतीपोटी त्यांना देत गेले आणि त्यांचा हव्यास वाढत गेला. आणि बाईच शत्रू आहे म्हणणार की तिची नणंद तिला त्रास देत होती. जरी सासू गोड बोलली तरी ती तिला टोमणे मारणं, त्रास देणं, शारीरिक मानसिक छळ करणं, ही सुद्धा म्हणजे एका महिलेला दिलेला त्रास आहे. असंच नाही की नवरा आणि सासरा, तर सासू नणंद हेही त्या म्हणजे कारणीभूत आहेत. म्हणजे समाजात
आपण म्हणतो की बाबा मागणारे तर तुम्ही जर त्यांचा अभ्यास वाढवला नसता, तुम्ही जर त्यांच्या प्रत्येक गोष्ट पूर्ण केल्या नसतात तर ह्या गोष्टी झाल्या नसत्या ना. पण आता तरी लोकांनी शहाणं व्हावं. म्हणजे हगवणे प्रकरण एवढं मोठं झालं आहे की गोरगरीबसुद्धा आता काय करतात की छोटी छोटी लोक आहेत ते कर्ज काढून मुलीच्या मागण्या पूर्ण करतात. आणि असं काय झालं तर ते बाहेर प्रकरण काढत नाहीत, ते प्रकरण दाबलं जातं. तर माझी कळकळीची लोकांमध्ये ही विनंती आहे की असा काही जर मुलींना त्रास होत असेल तर त्या मुलींनी खरोखर पोलिसांची मदत घ्यावी आणि आईवडिलांनी त्याला दुजोरा न देता भलेही मुलगीला परत शिकवून नोकरी करायला लावावी, पण तिथं राहा, तिथं संसार कर, ह्या अटी नाही घालाव्यात. गेली मी 9 वर्ष काम करते आहे. त्यातली एखादी गरीब महिला हुंडावळीसाठी जरी पोलीस स्टेशनमध्ये गेली तर पोलीसही तो मुद्दा उचलून धरत नाहीत. तुमचा फॅमिली मॅटर आहे, घरच्या घरी मिटवा. मी स्वतः कितीतरी प्रकरण असे घेऊन गेलेले डिव्हिजनमध्ये, तर त्यांनी हा नवरा बायकोंचा मॅटर आहे, हा सासू सुनेचा मॅटर आहे, हा घरच्या घरी मिटवून घ्या, ह्यात पोलीस काय करू शकत नाहीत. मग मी त्यांना हे विचारलं की अहो जीव गेल्यानंतर तुम्ही जे जाताय तर तुम्हाला आधी मदत मात्र तुम्ही मदत करत नाहीत. हा माझा पोलिसांच्यावरती खरोखर आरोप आहे की ते म्हणतात, सरळ ते उडवून लावतात की फॅमिली गोष्टींमध्ये मॅटरमध्ये पोलीस काही करू शकत नाहीत. आणि त्यामुळेच एक म्हणजे खून वगैरे का होत आहेत आणि लोक दाबली जातात की पैसा नसतो त्यांच्याकडे, पोलिसांना पैसा द्यावा लागतो, मग पोलीस केस उचलून धरतात. आता हे हगवणे प्रकरण खूप म्हणजे रॉयल लोकांचं आहे, परिस्थितीने मोठी आहेत म्हणून एवढा महाराष्ट्रामध्ये गाजावाजा चाललेला आहे. अशा आपल्या जवळपास आसपास खूप प्रकरणं आहेत, पण त्याचं पोलीस दखल घेत नाहीत, शेजारपाजारी पण लक्ष देत नाहीत आणि अशा कित्येक तरी मुली मेलेल्या जातात. आणि मग काय आत्महत्या केली कारण तिच्या संशय घेणे, तिच्यावरती नाही ते आरोप करणे, ह्या गोष्टी चाललेल्या आहेत. त्यासाठी मला पोलिसांवर माझा आमच्या रोष आहे की त्यांनी पण याची दखल घेतली पाहिजे. महिला जर येते तर मागच्या महिन्यातच मी एक प्रकरण घेऊन गेले होते, तर त्यांनी ते लक्ष नाही दिलं. त्यामुळे मी नवरा बायकोंच्या प्रकरणात आम्ही काही करू शकत नाही, ताई तुम्ही घरातल्या घरात हा विषय मिटवून घ्या. मी विवाहपूर्व काउन्सिलिंग करतो, मुलींचं करतो आम्ही की वडिलांनी खर्च करायला पाहिजे असं जर एखादी मुलगी म्हणत असेल तर आम्ही तिला सांगतो की हेच पैसे तुझ्या भविष्यासाठी तू ठेव. पण आत्ता आईवडिलांना कुठेतरी टी व्ही सिनेमामध्ये बघून ह्या मुली लहान असतात, तेवढे मॅच्युरिटी नसती त्यांच्याकडे, तर आपण त्यांचं काउन्सिलिंग करायला पाहिजे. मला दुर्दैवानं असं सांगावं असं वाटते की मुलं येत नाहीत काउन्सिलिंगसाठी. कारण आज तुम्ही 10वी-12वीचे रिझल्ट बघितले तर मुली सगळ्यात टॉपला आहेत. मग कुठं जातात ह्या टॉपर मुली? त्याच्यावर मी एक लेख लिहिले आहे. तर ह्या टॉपर मुलींना तुम्ही गृहिणी बनवण्याच्या नादामध्ये त्यांचं खच्चीकरण करताय. मग ते त्यांची हुशारी, त्यांचं करिअर ते संपलं की ती मुलगी डिप्रेशनमध्ये जाते आणि तिथून मग संसाराचे धागे तुटायला सुरुवात होती. तर मुलांचं मला असं वाटतं की मुलांनी म्हणजे आईवडिलांनी आपल्या मुलग्यालासुद्धा विवाहपूर्व समुपदेशनासाठी म्हणजे काउन्सिलिंगसाठी कुठल्याही NGOमध्ये किंवा कुठल्याही काउन्सिलरकडं आमच्यासारख्या लोकांकडे पाठवावं. कारण लग्न म्हणजे काय आहे नेमकं? खर्च करणे, प्री वेडिंग शूट, पोस्ट वेडिंग शूट, ह्या सगळ्यामध्ये आपण पैसे घालवतो आहे, हा भंपकपणा करतो आहे आपण थोडक्यात. तर ह्यातून मुलींना बाहेर काढणं फार गरजेचं आहे. आमची संस्था आम्ही मुलींचं काउन्सिलिंग करतो. मुलींच्या आईवडील आमच्याकडे येतात, मुलींचं काउन्सिलिंग. मुलगी एखादी सासरी जर भांडून आली असेल तर मुलांना आम्ही बोलवल्यानंतर मुलं आमच्याशी उर्मटपणाने बोलतात, आमच्या घरचा मॅटर आहे, तुम्ही कोण? म्हणजे जर काय आम्ही एखादं सेवाभावी संस्था, आम्ही काय कोणाकडून पैसे घेत नाही, आम्ही हे मोफत कार्य करत असतो, सामाजिक कार्य म्हणून. पण त्यावेळेला मुलीला आपण ठामपणे आपल्या मुलींच्या पाठीमागं उभं राहायला पाहिजे. तसं मुलांच्या पण मानसिकतेत बदल व्हायची गरज आहे. मुली आज कुठे गेल्यात, पुढे गेल्यात करिअर आणि सगळ्या ह्याच्यात, पण मुलगे जुन्या विचारांना, मुलांचे आईवडील जुन्या विचारांना चिकटून आहेत. त्यामुळं समाजाचं नुकसान होते, त्यामुळं संसार तुटत आहेत, त्यामुळं ही आत्महत्या होत आहेत. ह्याच्या मुळाशी आपण गेलं पाहिजे, एवढंच मला सांगायचं आहे. जसं पोलीस स्टेशनचं म्हटलं तसं की ज्यावेळेला एखादी महिला पोलीस स्टेशनला तक्रार करायला जाते त्यावेळेला बरेचदा पोलीस तिची तक्रार घेत नाहीत किंवा तिच्या नवऱ्याची जर कुठं राजकीय
नेत्यांशी सलगी असेल किंवा काय असेल तर वरून फोन आला की त्यांचे त्यावेळेला तिथल्या इथं ते प्रश्न दाबले जातात. तर असं न करता पोलिसांनीसुद्धा वेळीच कायद्याचा अंमल दाखवून जर ह्यावरती जर कठोर निर्णय घेतला किंवा कायद्याचा धाक दाखवून कठोर शिक्षा केली तर पुढे होणाऱ्या अशा बऱ्याचशा गोष्टी ह्या थांबल्या जातील. नको असेल त्यांना जर काहीतरी म्हणजे नवरा बायकोंचं खटकत असेल तर ते काही कारणावरती म्हणजे बाईचाच नेहमी बाई चुकीची आहे, तिचं चरित्र खराब आहे हे, आणि म्हणजे कोर्टात टाकले की तारीख पे तारीख ती कशी म्हणजे भ्रष्ट आहे किंवा ती कशी व्यभिचारी आहे हे ते प्रूव्ह करत असतात. बरी ती नसेल आणि त्यामुळे तिला न्याय मिळतच नाही. मग आणि पोलीस त्याचा दखल घेत नाहीत आणि कोर्टावर तारीख पे देतात तोपर्यंत हे जुना झालेला असतो. तेव्हा ती बाईचं मानसिक खच्चीकरण होते, मग तिला आत्महत्येशिवाय पर्याय राहत नाही ना. आता खोट्या केसेसच खूप आहेत, खूप वेळ असं मारलं जात नाही किंवा काय केलं जात नाही, पण काय करायचं कारण काय, तर मग ती व्यभिचारी आहे हा एक मुद्दा धरूनच तिच्यावरती मग केस टाकली जाते. नको असेल ज्याला बाबा बायको नको आहे किंवा हुंडा मिळत नाही आहे, तिच्याकडून काय हे मिळत नाही, अशा खूप केसेस आहेत. महिलासुद्धा म्हणजे मी काय म्हणते की पुरुषच व्यभिचारी आहे किंवा हे नाही, महिला पण अशा आहेत. म्हणजे जर 100% जर केसेस असतील तर त्यातल्या 20% केसेसमध्ये महिलांच्या चुका असतात. असं मी म्हणणार नाही की म्हणजे मी एक महिला आहे म्हणून मी असं कधीच म्हणणार नाही की फक्त पुरुषांच्या चुका असतात, महिलांच्याही चुका असतात. मग त्या महिला उगीचच खोटी मग काय कसं बाहेर पडायचं याच्यातून, तर मग नवरा व्यभिचारी आहे, तो बाहेर अशा काही गोष्टी करतो, म्हणजे ह्या पण गोष्टी करतात पण त्या नसतात. आजच सकाळला टक्केवारी आली आहे, त्याच्यात बघा तुम्ही ज्या आत्महत्येच्या केसेस किंवा खोट्या प्रतिष्ठेच्या पायी मुलींना परत सासरी ढकललं गेलं आहे, अशा केसेसमध्ये 80% मुलींच्या आत्महत्या झालेल्या आहेत. आज सकाळला हे आहे म्हणजे एका पेपरला आहे ते. तर मुली डोमेस्टिक व्हायलन्सच्या खोट्या केसेस अगदी नगण्य प्रमाणात आहेत, म्हणजे एक 5-10% आहेत. फार त्याच्यात आता आम्ही 30 वर्ष हेच काम करतो आहे तर एवढ्या नाही आहेत असं मला सांगायचं आहे. आणि घटस्फोटाचं प्रमाण ह्याच्यासाठी झालं आहे की घरामध्ये दोघंही चांगल्या उच्च पदावर नोकरी करत असतात, पण घरी आल्यावर तिनंच स्वयंपाकघर बघितलं पाहिजे, तिनंच अपत्याचं संगोपन केलं पाहिजे. ह्या ज्या अपेक्षांच्या जाळ्यामध्ये मुलीला अडकवलं जातं आहे त्यात आता पुढं जायला पाहिजे आपण. आमच्या पिढीनी किंवा मागच्या पिढींनी जे केलेलं आहे त्याग म्हणा काही म्हणा, कारण ह्युमन बिईंग म्हणून त्यांनाही जगण्याचा अधिकार आहे. माणूस म्हणून तिच्याकडे बघितलं पाहिजे. मग माणूस म्हटल्यानंतर ती चुकणार, ती चुकीचं वागेल, ती बरोबर वागेल, त्याच्यात तुम्ही कोणी न्यायाधीश व्हायची गरज नाही. तर तुम्ही त्यांना माणूस म्हणून जेव्हा जगायला परवानगी द्याल, समतेचं हेच एक गणित आहे की ज्या वेळेला तुम्ही माणूस म्हणून त्यांना जगायला परवानगी द्याल त्यावेळेला संसार सुखाचे होतील. त्यानं दोघांनी ऑफिसमधनं आल्यानंतर दोघांनी घरकाम वाटून घेतलं मध्यमवर्गीय परिस्थितीत असताना तर संसार सुखाचे होतील. कारण आता मुली शिकल्यात, त्यांना स्वतंत्र मतं तयार झालेली आहेत आणि त्या पुढं गेलेल्या आहेत. त्यांना परत आपण मागे आणून जुन्या परंपरा रूढी, वडाची पूजा कर, वडाच्या भोवती फेरे घाल, नाही, त्याचं पर्यावरणाचं तिला महत्त्व समजून देऊया, पण तिनं कर्मकांडात गुंतलं पाहिजे. ह्या अपेक्षा तिच्याकडनं करणं चुकीचं आहे. हे संसार तोडायला हेच कारणीभूत आहे. आणि तर कसं आहे सर, पोलीस आणि यंत्रणा ह्यांना परत संवेदनाशीलतेने प्रशिक्षण दिलं पाहिजे, कारण त्यांची संवेदनाशीलता पोलिसांची थोडीशी ह्या अशा प्रकरणात कमी पडते. कारण ते स्वतः तिथे जर पुरुष असतील तर ते तिथं बाईला सन्मानाने बोललं जात नाही. मग घरामध्ये एखाद्या स्त्रीला सन्मानाने वागावं ही घरापासून सुरुवात पाहिजे. माझ्या मुलीला आणि माझ्या मुलीला ज्या वेळेला मी समानतेनं वागवते त्यावेळेला ही समतेची आपली लढाई आपण जिंकलो असं म्हणायली. आणि हुंडाबळी देणार नाही आणि घेणार नाही हे पालकांनी समाजाने एकजूट होऊन अशा सभा झाल्या पाहिजेत, असे आंदोलनं झाली पाहिजेत की आता मराठा समाजाने ठरवलेलं आहे की ज्यांनी हुंडा दिला किंवा घेतला तर त्या घरावर किंवा त्या कुटुंबावर आम्ही बहिष्कार टाकणार. तर ही अतिशय चांगली गोष्ट आहे. समाज म्हणून कुठल्याही जातीच्या लोकांनी ते करणं आवश्यक आहे. हा पोलीस सरकार
हे यांचंच काम नाही, समाज म्हणून आपलीही जबाबदारी आहे. आता हुंडाबळीसाठी बरेच कायदे निघलेत, बरेच म्हणजे अशा प्रकरणावर बरेच कायदे वगैरे निघलेले आहेत, तरीसुद्धा अशा घटना वारंवार आपल्याला पाहायला मिळतात. तर शासनाने यामध्ये काय बदल करावा असा अपेक्षित आहे तुम्हाला? एकंदरीतच वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी आपण महिलांच्या प्रतिक्रिया ऐकल्या आणि खरोखरच ही प्रकरणे कुठेतरी थांबावीत यासाठी शासनाने कठोर होणे किंवा कठोर कायदे तयार करणे गरजेचं आहे. कॅमेरामॅन रोहितसह मी सुरेखा, तारा न्यूज, कोल्हापूर.